केवळ नागोट्याच्या नव्हे, रोहा तालुक्याच्या नव्हे, तर रायगड जिल्ह्यातल्या राजकारणाला कलाटणी देणारा आणखीन एक पक्षप्रवेश किशोर जैन आणि त्यांचे असंख्य सहकारी या स्वागत प्रसंगी आणि जिल्ह्याच्या मेळाव्याप्रसंगी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री, आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व आदरणीय नामदार अजित व्यासपीठावरती उपस्थित असलेले राजू शेठ साबळे, असलामबाई राऊ, सुरेश मगर, आज ज्यांना आम्ही या ठिकाणी अतिशय अभिमानाने सन्मानित करू शकलो त्या कर्जत नगरपालिकेच्या सुमारे 5000 मताधिक्याने विजयी झालेल्या नूतन नगराध्यक्षा पुष्पाताई दगडे, त्यांच्या सर्व सहकारी, दुसरा ज्यांचा सन्मान जवळपास तेवढ्याच मताधिक्याने निवडून येऊन रोह्यामध्ये तमाम रोहेकरण केला ते वनश्री आणि वनश्रीचे सर्व सहकारी, तिसरा सन्मान ज्यांचा केला मुरुडमध्ये आता आमच्याशिवाय सूर्य उगवणार नाही आणि मावळणार नाही अशी दरपोक्ती वाढणाऱ्यांना योग्य ती चपराक दाखवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मित्र पक्षाच्या माध्यमातून जे यश मिळवलं ते नूतन नगराध्यक्ष आराधना आणि तिचे सर्व सहकारी, पेण, महाड, सिंहाच्या नेतृत्वाखाली जिंकलेलं, भाईंनी प्रयत्न करून पेणमध्ये झालेले आमचे सर्व बिनविरोध, खोपोली, माथेरान, सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, नगरसेविका भगिनी, पक्षाचे सर्व या विभागांतील गायकर, विभागाचे अध्यक्ष संतोष कोळी, तालुक्याचे पक्षाचे अध्यक्ष विनोदभाऊ पाशीलकर, सुरेशजी मगर, सर्व सन्मानित सजलेला व्यासपीठ, किशोरजींच्या समेत प्रवेश करणारे किशोरजी संजय भोसले, सोनमताई भोसले, नागोट्याचे सरपंच सुप्रियाताई माडिक, संजयजी माडिक, डॉक्टर मिलिंद दातरक, धनंजय जगताप, ज्ञानेश्वर शिर्के, कलावती पोखळे, संजय काकडे, जितेंद्र धामणसे, बालचंद्र शिर्के, किशोर मांडलुसकर, समीर भिकंड, मोहन नागोटणेकर, सुरेश जैन, मजिद लांबाते, प्रसाद जोगल अशी असंख्य सहकाऱ्यांची नावं घेता येतील, पण वेळोवेळी त्यांचं नाव या ठिकाणी मी विलंब होईल म्हणून घेत नाही, त्यांच्याबद्दल क्षमस्व. पत्रकार मित्र, महिन्यांचे प्रतिनिधी, तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून प्रचंड संख्येने बोरली येथील सरपंच, बोरली म्हणजे बोरली मांडला मुरुड तालुक्यातील तिथले सरपंच, त्यांचे सहकारी मनोजभाई भगत, माझे दुसरे सहकारी मंगेशभाई दांडेकर, सर्व सन्मान्यवर बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, नागोट्याच्या परिसरामध्ये गेल्या 40-45 वर्षात अनेक वेळा येण्याची संधी मिळाली. किशोरजी, तुम्ही मनोगत व्यक्त करत असतानाच या गावामध्ये तटकरे साहेबांच्या राजकारणामध्ये साथ देणारे साहेब असतील, शीला पाटील साहेब असतील, अशा बुजुर्गांची नामावली मला या ठिकाणी घ्यावी लागेल की अण्णांच्या राजकारणामध्ये या सर्व नेत्यांनी अतिशय महनीय पद्धतीची मोलाची कामगिरी बजावली. 41 वर्षापूर्वी अण्णांच्या दुःखद निधनाच्या नंतर सुद्धा तेवढीच मोलाची साथ या वडीलधाऱ्या नेते मंडळींची सातत्याने मिळत गेली. पण 41 वर्षाचा प्रवास जिल्ह्याच्या राजकारणामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं प्रस्थापित करण्यामध्ये तुम्हा सर्वांच्या आशीर्वादातून त्या ठिकाणी विचार ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. मधल्या कालावधीमध्ये अनेक बाईंनी सांगितल्याप्रमाणे अनेक पक्षप्रवेश झाले. ठळकपणाने उल्लेख करत झाला तर स्नेहल जगतापांचा प्रवेश असेल, राजू साहेबांचा प्रवेश असेल, प्रवीण ठाकूरांचा प्रवेश असेल, मधल्या कालावधीमध्ये सुधाभाऊंच्या नेतृत्वाखाली सर्वांनी परत पक्षाच्या सोबत येण्याची भूमिका घेतली. ते कर्जत खालापूरमधील माझे सर्व सहकारी असतील, समीर शेडगे असतील, असलम राऊत असतील, राजू साबळे असतील, या सर्वांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने पक्षाची ताकद रायगड जिल्ह्यामध्ये प्रस्थापित आहे. त्या साळ्याचं एक तरचं वर्तुळ किशोरजी तुम्ही आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांच्या पक्षप्रवेशाने आज या ठिकाणी त्या निमित्ताने पूर्ण झालेलं आहे.
विचारधारा, संयम, श्रद्धा, सबुरी या साऱ्याचा योग्य पद्धतीचा सेवन करत रायगड जिल्ह्याची माझा राष्ट्रवादी काँग्रेसने दाखवून आणि दादा मला सांगायला अभिमान वाटतोय की संबंध महाराष्ट्रामध्ये सोपण्याने पुढला तुमच्या कर्तव्यकारीने संघटित जिल्हा आदरणीय पवार साहेबांचं नेतृत्व त्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अधिक जागा या कुठल्याही राजकीय त्यांच्या जिल्ह्यात जागा मिळाली तितक्या जागा राष्ट्र काँग्रेस पक्षाला दादाचे पुणे निवडून दिल्या आवर्जून उल्लेख त्याच्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडणुकीच्या इतिहासामध्ये 2 नंबर सर्वाधिक जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संबंध पक्षांच्या बरोबर कुठं मिळवल्या असतील तर त्या आपल्या रायगड जिल्ह्यात मिळवल्या त्याचा सुद्धा आवर्जून उल्लेख या निमित्ताने करू राजकीय त्या प्रत्येक आम्हाला सारांच्या दृष्टीतून महाड पासून ते अगदी खोपोली, कर्जत, माथेरानपर्यंत पक्षाचा पक्ष त्या ठिकाणी झटत आला. आदिती अनिकेतने उल्लेख केल्याप्रमाणे आम्ही आमच्या निवडणुकीमध्ये जेवढी मेहनत घेत असू आमच्या पण लोकसभेला किंवा विधानसभेला किंवा विधान परिषदेला त्याच्यापेक्षा खाकांबर सरस कार्यकर्त्यांनी आम्हाला ताकद आणि शक्ती दिली. त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये त्यांना यश प्राप्त करून दिलं या कर्तव्याच्या भावनेतून आपण त्या ठिकाणी काम करतो आणि म्हणूनच एक अभूतपूर्व असा जिल्ह्यामध्ये आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे. कमिशनच्या सोबत आपण चर्चा त्या ठिकाणी करतो. अशा वेळेला एक बालेक किल्ला काँग्रेस पक्षाचा मजबूत करण्याच्या दृष्टीतून आपण त्या निमित्ताने पावलं उचलतो. योग्य पद्धतीचं नियोजन केल्यानंतर काय होऊ शकते आणि काही तुझ्या कुशल नेतृत्वाखाली त्या ठिकाणी मुरुडमध्ये रायामध्ये तू आदितीने लक्ष दिलं. शिवधनमध्ये सुद्धा गड आला पण सिंह गेला. महाडमध्ये सुद्धा आपण मिळून लक्ष दिलं स्नेहल त्या ठिकाणी सुद्धा आपण अभूतपूर्व यश मिळवलं. 12 जागांच्यावरती स्पष्टपणाचं बहुमत आपण त्या ठिकाणी मिळवण्यामध्ये यशस्वी. सुधाकर घारेंनी कमालच करून टाकली. 5,000च्या मताधिक्याने पुष्पाताई तुम्ही निर्माण कर्जतकरांच्या मनामध्ये नेमकं काय आहे हे आता कर्जतकरांनी तुमच्या रूपाने त्या ठिकाणी दाखवून दिलं ते सुद्धा मला या निमित्ताने सांगा. खोपोली असेल, माथेरान असेल, पेणमध्ये वसुधाताई तुम्ही आज सगळे माझे सहकार्य आपण सर्वांनी पहिल्या रायगड जिल्ह्यामध्ये बिनू कोण आलं तर त्या वसुधाताई पाटील या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाच्या चिन्हावरती रायगड जिल्ह्यातला पहिला बिनविरोध निकाल कुठं लागला तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पेण नगरपालिकेच्या माध्यमातून लागला. अशा पद्धतीतून उद्याच्या भवितव्याची वाटचाल त्या ठिकाणी करायचं आहे. आज किशोरजी तुमचे असंख्य सहकारी याने आज पक्षामध्ये प्रवेश केला. किशोरजी म्हणत होते गेले महिना 2 महिने कुठेतरी सरकायचं असा विचार चालवा. सरकायचा शब्द वापरला. सरकत राष्ट्रवादीला तुम्ही लागलात. धक्का म्हणजे बंद. अजितदादा रूपाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक अशी मजबूत भिंत आम्ही रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राज्यामध्ये उभी केलेली आहे. त्याच्यासोबत त्या प्रवाहामध्ये चांगला आनंदाचा दिवस आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी येतो आहे. नागपूर शहराच्या ग्रामपंचायतीमध्ये आपण परस्परांच्या विरोधामध्ये लढलो. अनेक वेळेला पंचायत निवडणुकीला सुद्धा विरोधामध्ये लढलो. बऱ्याच वेळेला आम्ही यशस्वी झालो, बऱ्याच वेळेला तुम्ही पण यशस्वी झाला. पण ते राजकीय दृष्ट्या त्याच्यामध्ये खडे नाही. सिद्धांतावरती डॉक्टर बाबासाहेब दिलेल्यांच्या वरती आपली ती लढाई त्या ठिकाणी होती आणि त्याच्यातून एक तऱ्हेचं वैचारिक संघर्ष या सगळ्या परिसरामध्ये राहिला. पिण्याच्या पाण्याची योजना असेल, अनेक काही गोष्टी करायच्या असतील, ही करण्याची पावलं उद्याच्या कालावधीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी घेतली जातील एवढा आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी सांगतो. त्यांनी एक सांगितलं गुपित की नागोडण्या भागातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच नेत्यांनी त्यांच्या येण्याच्या बाबतीमध्ये अनुकूलता दाखवली की नेते बसलेत. काही पहिल्या रांगेत आहेत, काही दुसऱ्या रांगेत आहेत, काही तिसऱ्या आहेत, चौथ्या आहेत. म्हणजे तुमचं त्यांचं काय आतून सेटिंग होतं काय नाही, ते नव्हतं. कधी लढाई करायची होती त्यावेळेला आपण 2 हात करून लढाई करत होतो. पण एकत्रित यायचं म्हणजे नागोडण्याच्या भालासाठी एकत्रित यायचं हा मनाचा मोठेपणा सर्वांनीच दाखवला. म्हणून आजचा एक विलक्षण क्षण आपण त्या निमित्ताने निश्चितपणाने अनुभवतो. म्हणूनच उद्याच्या भवितव्याची वाटचाल अतिशय निग्रहपूर्वक राजकीय इच्छाशक्तीच्या बळावरती रायगड जिल्ह्यात त्या ठिकाणी करायचं एवढा पक्ष प्रवेशाच्या निमित्त आपण अपेक्षा व्यक्त केलीत विकास कामांची. विकास कामं करण्याच्या दृष्टीतून दादाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्ष सत्तेमधला आपला सहभाग एनडीए
साहेबांच्या नेतृत्वाखाली, अमित भाईंच्या नेतृत्वाखाली ज्या आपण इंडियामध्ये सहभागी झालो, तर विकासाच्या मुद्द्यावरती सहभागी झालो. शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिकता, धर्मनिरपेक्ष विचार ही आपली राजकीय विचारसरणी सोबत ठेवतच मध्ये त्या सहभागी झालो. राज्याच्या सरकारच्या माध्यमातून अधिकाधिक झुकतं माप आपल्या परिसरामध्ये कसं करता येईल हे आपण निर्णायक बाबतीचं काम उद्याच्या काळात त्या ठिकाणी करू. दादाच्या पूर्वी IPC स्वर्गीय वसंतदादा पाटील त्याला राज्याचे मुख्यमंत्री होते, राम प्रधान साहेब त्याला राज्याचे मुख्य सचिव होते. त्यावेळेला नागोट्याला ITI देण्यात आलं. जमिनीचा हा नागोट्याच्या परिसरात वसंतदादांनी त्या कालावधीमध्ये दिला. पण 88 मध्ये प्रत्येक प्रकल्पात काम सुरू होताना आदरणीय पवार साहेब त्याला राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यावेळेला शील पाटील साहेब असतील, तिथले आमचे जे असतील, या सर्वांच्या मनामध्ये पुनर्वसनाच्या बाबतीमध्ये अनेक कल्पना त्यावेळेला होत्या. आमचे संतोषचे वडील असतील, ते सर्वांची समजूत 88 साली माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी घातली आणि IPSL त्या कालावधीमध्ये उभं राहिले. दादा, राज्याच्या इतिहासात एका पवार साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना विधिमंडळामध्ये बैठक बोलवली गेली. होते, खासदार होते, एकच होता सुनील तटकरे, जो तालुका काँग्रेसचा अध्यक्ष होता. त्याच्या विनंतीला मान देत CM होते, असे भूमिपुत्रांना एका वेळेला सामावून घेण्याचा ऐतिहासिक निर्णय आदरणीय पवार साहेबांनी दिला. त्याच्यामध्ये मला खारीची भूमिका बजावता आली. त्याचाच आवर्जून नंतर कालांतराने रिलायन्स प्रकल्पाने ते घेतलं. आता सांगितलं की 60 कोटी रुपयाची गुंतवणूक होते, 12-13,000 कोटीपर्यंत गुंतवणूक होईल. त्यांचा अधिक सांगितलं. समुदायाने जशा पैसा विकास परिसराचा केला तशाच पैसा विकास नागोट्याच्या पंचकृषीत झाला पाहिजे. नागोट्याची पंचकृषी सुकईपासून सुरू होते, ते शेतपळ जाते आणि त्या बाजूला भले नागोटा रोहा जरी संपला तरी शिव बेंडसेचा परिसर हा सुद्धा जणू काय रोहा तालुक्याचाच भाग आहे असं या भागाशी नातं. पेण तालुक्यातला एका टोकाचा भाग, पण रोहा तालुक्याशी नागोट्याशी भाग, या परिसरातला पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा प्रकल्प अंबानी माध्यमातून कशा पद्धतीने करता येईल, रिलायन्सच्या माध्यमातून कशा येईल, त्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करेल. पण आज दादांना मी आवर्जून करतो, त्यांच्या शब्दाला मान आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि विकास कामाच्या मध्ये द्रष्टा दृष्टिकोन नेता म्हणून दादांचे विषय आहे मध्ये सुद्धा आपण एक पॅकेज एवढं त्याच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपल्या सहकार्यांचं सरपंच अनेक सहकारी व्यासपीठावरती आहेत. आज बोरली मंडळांची आहेत. शिवसेना आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी झाली. काल संध्याकाळी निर्णय त्या ठिकाणी झाला. एक साधाचा मतदारांचा मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मुरुड सहभागी होतो आहे. त्याचा मला आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला पूर्ण क्षमतेने जे मित्र पक्षाला सोबत घ्यायचं आहे माझी चालू आहे. ज्यावेळेला योग्य पक्षाच्या सहभागी कार्यकर्त्यांसह उद्याच्या या संबंधात रायगडच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आणि दादा सांगायला अभिमान वाटतोय की 62 पंचायत परिषद निर्माण झाल्या. एक 77 कालावधी सोडला तर 62 सालापासून ते 2025 पर्यंत तमाम रुळेकरांनी तटकरे कुटुंबावर विश्वास ठेवत पंचायत समिती नेहमीच ताब्यामध्ये दिली. यावेळेला सुद्धा तालुक्याचे अध्यक्ष, तालुक्याचे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये मी सांगतोय की 62 सालापासून हे एक समाधानकारक चित्र 2025-26 सालच्या पंचायत समिती निवडणुकीमध्ये अभूतपूर्व असं तालुक्याला ठरेल. त्याचबरोबर ती राज्यामध्ये सुद्धा महाड असेल, शिवधन असेल, अलिबाग मुरुड असेल, कर्जत खालापूर असेल, सुधागड नागोटणाचा परिसर असेल, या सगळ्या परिसरामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अतिशय प्रगल्भपणाने आपल्या नेतृत्वाखाली यशस्वीपणाची वाटचाल करेल एवढा शब्द आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो. आपण सर्वांनी मिळून जर काय योग्य रीतीने वाटचाल करायची ठरवली तर रायगड जिल्ह्यात सर्वाधिक मतांनी निवडून येण्याच्या जागा कुठलाही राजकीय पक्ष याचा ज्यावेळेला निकाल लागेल, ज्यावेळेला निवडणुकीच्या नंतर, त्यावेळेला रोहा तालुक्यातल्या बऱ्यापैकी जागा सर्वाधिक निश्चितपणाने या मेळाव्याच्या निमित्ताने होईल. आज आवर्जून आमच्या तिच्या सर्व सहकाऱ्यांना पुन्हा एकदा अभिमानपूर्वक अभिनंदन करतो आणि तुमच्या नेतृत्वात आमच्या माध्यमातून
त्या शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण सज्ज होऊन काम करूया अशा ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपलं स्वागत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. तटकरे साहेब यांचे आभार मानतो आणि लगेच अजित